Today we are going to learn lesson number 2 Aesop's Fables. Aesopच्या फेबल्स म्हणजे दंतकथा म्हणजे गोष्टी. थोडक्यात सांगायचं झालं तर गोष्टी. फेबल्स आर शॉर्ट स्टोरीज दॅट हॅव अ मॉरल ऑर मेसेज फॉर अस. तर फेबल्स म्हणजे काय, तर अशा छोट्या गोष्टी ज्याच्यामधून आपल्याला काहीतरी मॉरल म्हणजे काहीतरी बोध, काहीतरी आपल्याला त्याच्यामध्ये एक शिकवण मिळते. समथिंग टू लर्न अँड कीप इन माइंड ॲज वी ग्रो अप. आणि ती शिकवण अशी असते की जे आपण लक्षात ठेवतो. जरी आपण मोठे झालो तरी आपल्याला त्या लहानपणीच्या गोष्टी काय असतात आठवत असतात. मोस्ट ऑफ द फेबल्स हॅव ॲनिमल कॅरेक्टर्स हू थिंक अँड ॲक्ट जस्ट लाईक ह्युमन बिईंग्स. आणि जास्त करून ह्या फेबल्समध्ये ह्या गोष्टीमध्ये काय असतात की ॲनिमल कॅरेक्टर असतात. ज्या गोष्टीमध्ये असतात ते सगळे ॲनिमल असतात. आणि ॲनिमल असे दाखवलेले असतात की जे आपल्या माणसांसारखे बोलू शकतात, विचार करू शकतात. It is believed that many of the fables were first told by a wise person called Aesop. आता असं म्हटलं जातं, बिलीव्ह म्हणजे असं म्हटलं जातं, असा विश्वास आहे की सर्वात पहिल्यांदा या गोष्टी आहेत त्या एसोप नावाच्या एका चांगल्या व्यक्तीने सांगितल्या. एसोप लिव्ड 100 years of ago in a country called ग्रीस. आता हा जो एसोप होता तो ग्रीस या देशामध्ये 100 वर्षांपूर्वी राहत होता. 100 म्हणजे फक्त 100च नाही तरी अनेक वर्षांपूर्वी तो राहत होता. हिज स्टोरीज बिकेम सो पॉप्युलर दॅट पीपल पास देम ऑन फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. त्याच्या स्टोरीज इतक्या पॉप्युलर होत्या, इतक्या सगळ्यांना आवडत होत्या आणि प्रसिद्ध होत्या की त्या फक्त एका जनरेशनकडून म्हणजे समजा आजोबांनी त्यांच्या मुलांना सांगितल्या, मग त्याच्या मुलांनी त्याच्या मुलांना सांगितल्या, अशा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेल्या. मेनी प्रोवर्ब्स म्हणजे म्हणी अँड सेईंग्स म्हणजे वाक्प्रचार दॅट वी यूज टुडे आर बेस्ड ऑन दिस फेबल्स. आता आपण ज्या काही म्हणी वापरतो, वाक्प्रचार वापरतो, म्हणजे जसं की टीट फॉर टॅट त्यासारख्या ज्या म्हणी वापरतो की नाही आपण, तर ह्या फेबल्स ह्या गोष्टींमधूनच आलेल्या आहेत. हिअर आर 2 वेल नोन फेबल्स. आता इथे काही सगळ्यांना माहीत, जरा वेल नोन म्हणजे प्रसिद्ध असलेल्या गोष्टी आपण शिकणार आहोत. त्यातली पहिली गोष्ट बघूया, द स्टॅग ॲट द पूल. स्टॅग म्हणजे काळवीट आणि पूल म्हणजे तलाव. हे बघा असं स्टॅग असतं, ठीक आहे. वन डे अ ब्युटिफुल स्टॅग केम टू अ पूल ऑफ क्लिअर वॉटर. एके दिवशी एक खूप सुंदर काळवीट स्वच्छ पाण्याच्या तलावाजवळ आलं. ॲज ही बेंड डाऊन टू ड्रिंक, ते पाणी प्यायला वाकलं. ही सॉ हिज ओन रिफ्लेक्शन इन द वॉटर. तर पाण्यामध्ये त्याला काय दिसलं, त्याचं रिफ्लेक्शन म्हणजे प्रतिबिंब. आहे बघा इथं ह्या पाणी प्यायला वाकला तसं त्याला त्याचं स्वतः पाण्यामध्ये दिसलं. जसं आरशामध्ये आपल्याला आपण स्वतः दिसतो की नाही प्रतिबिंब, त्याला म्हणतात रिफ्लेक्शन. तर त्याला ते दिसलं, त्याला ते स्वतः पाण्यामध्ये दिसलं. ही वॉज डिलायटेड विथ वॉट ही सॉ. आणि त्याला ते स्वतःला पाण्यामध्ये बघून खूप आनंद झाला. इन्स्टेड ऑफ ड्रिंकिंग वॉटर, पाणी पिण्याच्या ऐवजी ही केप्ट लुकिंग ॲट हिज ओन रिफ्लेक्शन. ते स्वतःचंच प्रतिबिंब बघत बसला. हाऊ हँडसम आय लुक, ही सेड टू हिमसेल्फ. त्याने मनाशी काय विचार केला की अरे वा, मी किती सुंदर दिसतोय. हँडसम म्हणजे सुंदर. हाऊ ब्युटिफुल आर दीज कर्विंग अँटलर्स. माझे हे जे शिंग आहेत ते किती सुंदर आहेत. ह्याला म्हणतात अँटलर्स, हे कर्विंग अँटलर्स. तर माझे शिंग किती सुंदर आहेत. हाऊ दे ॲड टू माय ब्युटी. आणि त्याच्यामुळे मी अजून किती सुंदर दिसत आहे. हाऊ ग्रेसफुल दे लुक. ते किती छान दिसत आहेत. देन ही मूव्ड नियरर अँड सॉ हिज लेग्स रिफ्लेक्टेड इन द पूल. आणि मग ते अजून पाण्याच्या जवळ आले आणि पाण्याच्या जवळ आल्यावर त्याला त्याचे काय दिसले, पायसुद्धा दिसले त्या तलावामध्ये. ही वॉज क्वाईट डिस्गस्टेड. त्याला थोडंसं तिरस्कार आला म्हणजे त्याला आवडले नाहीत त्याचे पाय. लुक ॲट माय एग्स, ओह दे आर सो अगली. तो म्हटला माझे पाय बघा, किती घाण आहेत ते. अगली म्हणजे ब्युटिफुलच्या अपोजिट. ब्युटिफुल म्हणजे सुंदर, अगली म्हणजे कुरूप. ऑल स्पिंडली विथ स्मॉल फीट. स्पिंडली म्हणजे लॉंग आणि ते कसे आहेत, लॉंग थिन.
आणि माझे पायसुद्धा काय आहेत, हे छोटेसेच आहेत आणि ते लॉंग आहेत आणि सडपातळ आहेत, थिन आहेत, लुकडे लुकडे आहेत. हाऊ आय विश दॅट नेचर हॅड गिवन मी लेग्स बर्थी ऑफ माय स्टेटली अँटलर्स. ते म्हणतं की मला इतके सुंदर अँटलर्स दिलेले आहेत आणि त्याच्यासोबत हे असले कसले पाय दिलेले आहेत मला निसर्गाने. As he was brooding in this way, the stag heard an arrow going swish across the pool. जेव्हा ते असं दुःखी होऊन स्वतःशीच बोलत होता तेवढ्यात त्याने काय ऐकलं की एक बाण आहे तो ते तिथून एक बाण त्याला त्याच्यावरून पास झाला. ॲट द सेम टाईम ही पिक्ड अप द सेंट ऑफ हंटर्स. आणि तेव्हाच त्याला शिकाऱ्यांचा सेंट म्हणजे वास आला. आता त्याला वाटलं की इथं कोणतरी शिकारी आहेत. विथ अ क्विक टर्न ते पटकन वळले. ही बाउंडेड अवे आणि लांब पळू लागले. हिज लेग्स कॅरीड हिम स्विफ्टली इन टू द फॉरेस्ट. ते जे कशाने पळत होतं ते पायाने. त्याच्या पायाने त्या काळवीटला त्या स्टॅगला कुठं नेलं, पटकन. स्विफ्टली म्हणजे एकदम पटकन एका जंगलामध्ये घेऊन गेला, म्हणजे त्या हंटर्सपासून लांब घेऊन गेला. हंटर म्हणजे शिकारी. The hunters were hot on his trail, but they were no match for his speed. म्हणजे हंटर्स वेअर हॉट ऑन हिज ट्रायल. हॉट ऑन हिज ट्रायल म्हणजे त्यांनी खूप प्रयत्न केला, पण ते स्टॅग इतक्या फास्ट पळत होतं की ते हंटर जे शिकारी आहेत ते त्याचा स्पीड काय करू शकले नाहीत, मॅच करू शकले नाहीत. सून द स्टॅग लेफ्ट द हंटर्स फार बिहाइंड. आणि ते इतकं फास्ट पळत गेला स्टॅग की त्याने त्या शिकाऱ्यांना खूप मागे सोडलं. सेफ अँड आउट ऑफ द हंटर्स रीच द स्टॅग स्लो डाऊन. आता त्या स्टॅगला कळलं, त्या काळवीटला कळलं की आपण आता बरेच लांब आलेलो आहोत मग, आणि आता आपण सुरक्षित आहोत. मग त्याने काय केलं, त्याचं स्पीड आहे ते स्लो केलं, थोडं कमी केलं. सडनली विदाऊट रिअलायझिंग इट ही वॉक्ड इन टू अ थिकेट. आणि अचानक त्याला कळलंच नाही, तो पळता पळता कुठे आला होता, थिकेट. थिकेट म्हणजे खूप घनदाट जंगल. एका शेजारी शेजारी खूप असे चिटकून चिटकून खूप झाडे असतात, अशा ठिकाणी तो आला होता. देअर वेअर ट्रीज विथ स्ट्रॉंग ब्रांचेस ग्रोविंग क्लोज टुगेदर. थिकेट म्हणजे काय, इथे खूप सारे ट्रीज असतात आणि ते एकदम जवळजवळ असतात. अँड अलास द सम अँटलर्स ऑफ विच ही वॉज सो प्राऊड कॉट इन द थिक ग्रोथ. आणि असे जे झाडं खूप जवळजवळ होती अशा त्या घनदाट झाडामध्ये काय झालं, त्याची जी शिंग होती ज्याच्यावर त्याला काय होता, खूप गर्व होता की माझे शिंग किती सुंदर आहेत, अशी त्याची जी शिंग आहेत ती काय झाली होती, त्या झाडांमध्ये अडकली होती. ही अशी त्या झाडांच्या फांदीमध्ये अडकली होती. द स्टॅग ट्राईड टू शेक हिमसेल्फ फ्री. त्यानं स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न केला. बट द मोर ही स्ट्रगल. पण तो जितका प्रयत्न करत होता स्वतःला सोडवण्याचा, द मोर एन्टँगल्ड हिज अँटलर्स गॉट इन द ब्रांचेस. जितका तो हालत होता, ते सोडवण्याचा प्रयत्न करत होता, तितकाच अजून फसत होता त्याच्यामध्ये. Once again the stag could hear the hunters drawing close. आता त्या स्टॅगने, त्या काळवीटला कळलं की शिकारी काय येत आहे, आपल्या जवळ येत आहे. अँड ग्रू अफ्रेड. आणि तो खूप घाबरला. ॲट लास्ट विथ ग्रेट डिफिकल्टी ही मॅनेज टू फ्री हिज अँटलर्स अँड बाउंडेड अवे. आणि मग शेवटी खूप प्रयत्न करून त्याने काय केलं, त्याचे जे शिंग ह्याच्यामध्ये फसलेली होती झाडाच्या फांदीमध्ये ती काढण्यात त्याला यश आलं आणि तो पळून गेला. आणि काय म्हटलं आता शेवटी, ऐका बरं का. आय रिअलाइज नाऊ दॅट माय अगली फीट सेव्ड माय लाईफ. तो काय म्हटला, आता मला समजलं हे जे पाय आहेत ज्याला मी खूप अगली म्हणत होतो, कुरूप म्हणत होतो, चांगले नाही आहेत म्हणत होतो, त्यांनीच माझा जीव वाचवला. आणि ज्याला मी I was so proud of these handsome antlers, but they would have been the cause of my death. आणि ज्याला मी खूप सुंदर म्हणत होतो, ज्याच्यावर मला खूप गर्व होता, अशी माझी शिंग, ते आज माझ्या मृत्यूचं कारण झाले असते. कारण ते शिंग अडकल्यामुळेच मी शिकाऱ्यांच्या हातामध्ये सापडलो असतो. पण माझ्या पायांनी काय केलं, मला वाचवलं. खूप फास्ट पळवत मला त्यांनी शिकाऱ्यांपासून दूर नेलं.
व्हेरी ऑफन वी डिसलाईक द व्हेरी थिंग्स दॅट आर मोस्ट युजफुल टू अस. आणि ह्या गोष्टीतून आपल्याला काय कळलं की आपण सुद्धा काय करतो, ज्या आपल्याला खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात, ज्या आपल्याला खूप युजफुल असतात, त्या आपल्याला आपण काय करतो, त्या आपल्याला आवडत नसतात, हो की नाही. म्हणून अशी कोणतीच गोष्ट ठेवायची नाही जी आपल्याला आवडत नाही. सगळ्या गोष्टी आपल्याला आवडतील असंच आपण विचार करायचा. थँक्यू. सेकंड स्टोरी, द डॉग इन द मेंजर. चला आता आपण दुसरी गोष्ट बघणार आहोत. ती गोष्ट आहे द डॉग इन द मेंजर. मेंजर म्हणजे गोठ्यामध्ये, गाईच्या किंवा बैलाच्या गोठ्यामध्ये असा एक बॉक्स असतो ज्याच्यामध्ये त्यांना खाण्यासाठी गवत ठेवलेलं असतं. तर त्या गवतामध्ये कुत्रा जाऊन बसतो. मग आपण त्याची गोष्ट बघणार आहोत. वन्स अ डॉग वॉज लुकिंग फॉर अ नाईस अँड कम्फर्टेबल प्लेस टू लाय डाऊन. एके दिवशी एक कुत्रा असतो, तो काय करत असतो, त्याला झोपण्यासाठी एक चांगली जागा जी एकदम कम्फर्टेबल असेल, आरामदायी असेल अशी जागा शोधत असतो. ही केम टू द मेंजर ऑफ अन ऑक्स अँड जम्प्ड ऑन टू द हे टू रेस्ट. आणि मग तो कुठे आला, इथं मेंजर होतं, बैलासाठीचं जे खाद्य होतं, बैलासाठी खायला जे गवत ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये तो आला आणि त्याच्यामध्ये त्याने उडी मारला आणि रेस्ट करू लागला. इट वॉज अ व्हेरी हॉट आफ्टरनून. त्या दिवशी काय होता, खूप कडक ऊन होतं, खूप ऊन होतं त्या दुपारी. आफ्टर अ व्हाईल द ऑक्स रिटर्न फ्रॉम द फील्ड. फील्ड म्हणजे शेत. थोड्या वेळाने शेतामधून तो बैल आला परत. ही हॅड वर्क हार्ड इन द हॉट सन अँड वॉज नाव क्वाईट हंग्री. आता त्या दुपारी काय होतं, खूप ऊन होतं आणि त्याने शेतामध्ये एवढ्या उन्हातानात खूप काम केलं होतं आणि त्याला आता थोडीशी भूक लागली होती. ही स्टूड इन हिज स्टॅल अँड वॉज प्लॅनिंग टू ईट द हे दॅट वॉज पुट इन द मॅनेजर फॉर हिम. आता स्टॅल म्हणजे काय, तर प्रत्येकाला एक त्या गोठ्याचा एक भाग दिलेला असतो, प्रत्येक प्राण्याला. प्रत्येक म्हणजे ह्या बैलासाठी एवढी जागा, गाईसाठी दुसरी जागा. तर तो त्याच्या जागेवर आला आणि विचार करू लागला की आपण आता ह्यातलं थोडंसं गवत खाऊयात. However, when he reached for the hay, हे म्हणजे गवत, जेव्हा तो गवत खाण्यासाठी आला, the dog saw him, कुत्र्याने त्याला बघितलं. Standing in the manger, he began to bark loudly at the ox. मग कुत्रा त्या मॅन्जरमध्ये उभा राहिला, त्या खाण्याच्या जागेत उभा राहिला आणि त्या बैलावरती भुंकू लागला. Each time the ox come near the hay, the dog snarled, barked and snapped at the ox. जेव्हा जेव्हा तो ऑक्स आहे, तो बैल आहे, तो गवत खाण्यासाठी जवळ जायचं तेव्हा तो कुत्रा त्याच्यावर गुरगुरायचा, भुंकायचा. ही वुड नॉट अलाव द ऑक्स टू ईट हिज हे. आणि तो त्या बैलाला त्याचं गवत खाऊ देत नव्हता. ऑक्सन आर जनरली पीस लव्हिंग अँड पेशंट ॲनिमल्स. बैल जे आहेत ते शांत असतात, पीस लव्हिंग म्हणजे शांत असतात आणि थोडे धीर पकडणारे असतात, धीर धरणारे असतात. बट फायनली द ऑक्स गॉट अपसेट अँड स्पोक फर्मली. पण शेवटी तो जो बैल होता तो काय झाला, चिडला आणि त्याला रागाने म्हटला. फर्मली म्हणजे अगदी रागाने त्याच्याशी बोलला. डॉग, इफ यू वॉन्टेड टू शेअर माय डिनर विथ मी, आय वुड नॉट माइंड इट. तो कुत्र्याला काय म्हटला, जर तुला हे माझं खाद्य खायचं असेल माझ्यासोबत तर मला काहीही हरकत नाही. बट यू नायदर ईट द हे नॉर अलाव मी टू एन्जॉय इट. पण तू हे गवतसुद्धा खात नाही आहेस आणि मलासुद्धा खाऊन देत नाही आहेस. इट इज ऑफ नो यूज टू यू. कारण ते तुझ्या काही उपयोगाचंच नाही आहे, कारण कुत्रा काही गवत खात नाही. देन व्हाय डोंट यू लेट मी हॅव माय फेवरेट फूड. मग तू मला माझं आवडीचं खाद्य का खाऊन देत नाही आहेस. डोंट बिग्रज अदर्स व्हॉट यू डोंट एन्जॉय युअरसेल्फ. जे तुला आवडत नाही, ज्याचा तुला काहीच उपयोग नाही आहे, ते दुसऱ्यांना देण्यात नाखुशी कसली, ते दुसऱ्यांना देण्यात तुला काय त्रास आहे, असं बैलाने त्याला सांगितलं. म्हणजे याच्यावरून, या गोष्टीवरून आपण काय शिकलो की ज्या गोष्टी आपल्याला उपयोगी नाहीत पण दुसऱ्यांच्या उपयोगी येऊ शकतात तर ते त्यांना द्यायला हव्यात आणि त्या आनंदाने त्यांना द्यायला हव्यात, त्यांना त्रास नाही द्यायचा. थँक्यू.